संतश्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पसायदानाचं भावार्थ निरूपण या ठिकाणी चालू आहे. 88वा नारळी सप्ताह आहे आणि या निमित्तानं संतांच्या निमित्तानं संत वाङ्मयाचं संशोधन, भावार्थ, अर्थ आपल्याला कळतो. पहिल्या पुष्पामध्ये आपण खळ शब्दाचा अर्थ पाहिला. तो अर्थ हा प्राथमिक अर्थ होता. खळ म्हणजे काय? एकदम प्राथमिक अर्थ होता, जे तुम्हाला तुमच्या ब्रेनला, मेंदूला जेवढं माहिती तेवढा अर्थ सांगितला मी, जेवढं कळू शकतं. पण इथपर्यंतच खळ शब्दाची व्याप्ती आहे असं समजू नका. संपूर्ण 9000 ओव्यामध्ये खळ शब्द एकच वेळा आलेला आहे. एकच वेळेस खळ शब्द वापरला. इतरत्र दृष्ट शब्द वगैरे आलेले आहेत, पण या पसायदानमध्ये खळ शब्द एकच वेळा आलेला आहे. आणि ज्ञानोबरायांनी पसायदानाचे 3 विभाग केलेले आहेत. पसायदानामध्ये 9 ओव्या आहेत आणि 9 ओव्याचे 3 विभाग आहेत. पहिले 3 विभाग म्हणजे पहिली ओवी ज्ञानोबरायांची प्रार्थना आहेत. कोणाकडे करतात? विश्वात्मक देव, विश्वात्मक गुरु जो असेल तो. पहिल्यांदा त्यांनी कर्म केलं ज्ञानोबरायांनी. येणे वाघ यज्ञ, अगोदर यज्ञ केला, यज्ञाची सांगता झाली आणि सांगता झाल्यानंतर मग महाप्रसादाच्या रूपाने, म्हणजे मागण्याचा अधिकार कर्म केल्यावर आहे हे विसरू नका. मागणी खूप श्रेष्ठ आहे म्हणून ज्ञानोबराय श्रेष्ठ आहेत हाही विचार डोक्यात आणू नका. अनंत जन्माच्या पुण्याने जे गीतेचे अर्थ कळत नाहीत, अशा गीतेची जगमान्य व्याख्या करावी एवढे महान ज्ञानेश्वर महाराज आहेत. ते मागणी मागतात. त्यांचा वाग्यज्ञ हा, आणि हा शब्दांचा जो वाग्यज्ञ ना, हा कधी बंद पडत नाही. आपण जे कर्म करतो त्याची सांगता आहे. कर्माची सांगता आहे, जीवनाची सांगता आहे, जगाची सांगता आहे, पण शब्दांची सांगता नसते. अखंडित शब्दातून ज्ञानगंगा वाहत असते. वाग्यज्ञ चालू असतो. आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, ज्ञानेश्वरीचं अध्ययन चालू आहे, सतत ज्ञानेश्वरी चालू आहे. हा वाग्यज्ञ आहे. आणि या वाग्यज्ञाला ज्ञानोबराय पूर्ण करतात आणि मग मागणी मागतात. त्या मागणीतला पहिला शब्द आहे खळाची व्यंकटी सांडो. आणि एकदम जुजबी ज्याला म्हणतो आपण, जरी खळ शब्दाची व्याख्या आवडली तरी ती आपल्यामध्ये पण शोधा. आपण या व्याख्येमध्ये बसतो का? कारण की खूप मोठी व्याप्ती आहे. धनाची, मानाची आणि भोगाची कामना करणारे सद्गुणी जरी असले, सच्चरित्रवान जरी असले, तरी ते खळ या शब्दाच्या व्याख्येच्या बाहेर जात नाहीत. लक्षात येते? सद्गुणी आहात, सच्चरित्रवान आहात, ही बाब वेगळी आहे. हे तुमचे परिश्रम आहे, तुमचं घटक आहे तुमच्यामध्ये. पण म्हणून खळ शब्दाच्या बाहेर झाला असं नाही. भारताचा जो प्रारंभ आहे तो वेदाने झालेला आहे आणि वेदाच्या अंतिम भागाला उपनिषद म्हणतात. आणि उपनिषदामध्ये काही कथा आलेल्या आहेत ज्याच्यातून खळ शब्दाची व्याख्या पण सूचित होते. सगळ्यात लोकप्रिय उपनिषद म्हणजे कठोपनिषद. संपूर्ण दक्षिणमध्ये कठोपनिषदाचं नाट्यात रूपांतर झालेलं आहे. केरळमधले जे नृत्य आहेत त्या नृत्यामध्ये यम आणि नचिकेताचा संवाद विशेष करून मांडला जातो. एवढं लोकप्रिय कठोपनिषद आहे. आपल्याकडे अध्ययन करत नाहीत, आपल्याकडे संस्कृती कमी आहेत. इतर लोक आपापल्या भाषेतले वर्तमानपत्र वापरतात, वाचतात.
मराठी माणूस असा आहे की तो मराठी वर्तमानपत्र विकत न घेता तो इंग्रजी घेतो. त्याला हे दाखवायचं की मला इंग्रजी पण येते. त्याची विशेषता आहे ती. मराठी भाषेचा अभिमान महाराष्ट्रीयन लोकांना फार कमी आहे. इतर भाषा येतात याचा अभिमान जास्त आहे. आणि अमृताची गोडी नेमकी ज्ञानोबांनी मराठीमध्ये ठेवलेली. अमृताला पारखी झालेली माणसं येते. परकी भाषा शेवटी परकीच असते. ज्ञानोबांनी खूप सुंदर अशी एक ओवी लिहिलेली आहेत. एर जिया पराविया रंभे हुणी बरविया. काय ज्ञानोबांचे शब्द आहेत पहा. लहान मूल आहेत, आई त्याची कशी असेल, काळी सावळी असेल, काही असेल, पण स्तनातून अमृत, जगण्याचं अमृत तीच देते, दूध तीच पाजते. त्या मुलाला जर विश्वसुंदरी आलेली पाहिली ना तर त्या मुलाला काही देणं घेणं नाही. एर जिया ज्ञानोबा म्हणतात. एर शब्दामध्ये फार महत्त्वाचं आहे बरं का. परके. एर जिया पराविया रंभे हुणी बरविया. रंभेपेक्षा जास्त देखण्या. काय करावी या बाळकातेने. मराठी भाषेत जे अमृत आहेत, विशेष करून संतांनी ठेवलेलं अमृत आहेत, ते अमृत सोडून तुम्ही इतरांना जेव्हा चांगले म्हणता तेव्हा मायेच्या दुधाला तुम्ही पारखे झालेले असतात. आपल्या मराठीतला ज्ञानोबांचा आस्वाद शब्दांचा असेल, अमृताचा असेल, तो आपल्याला येत नाही. पोट भरण्यासाठी सगळ्या भाषा असाव्यात, पण मन भरण्यासाठी मराठी असली पाहिजेत. जीवन प्रवाह आहेत, तो अनेक रूपाने होतो, अनेक पद्धतीने होतो जीवन प्रवाह. मग जगण्याचं साधन वेगळं आहे आणि तृप्तीचं साधन वेगळं आहे. संत तृप्तीचे साधन आहेत. 18व्या अध्यायाच्या सांगतेमध्ये खूप अनेक प्रकारचं ज्ञानोबांनी विश्लेषण केलं की गीतेचे जे अर्थ आहेत, गीतेचा अर्थ म्हणत असताना मी धर्मग्रंथ म्हणत नाही बरं. माझ्या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. धर्मग्रंथ म्हणत नाही, मी गीता म्हणतो. भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद असंच म्हणतो. आणि या संवादामध्ये असणारा गर्भित अर्थ, त्या अर्थाला आपण प्राप्त नाही होत. ते अर्थ आपल्याला कळत नाहीत. याचं कारण आहे की आपल्या मनामध्ये कुठेतरी भोगाची अपेक्षा आहे, बारीक. आणि कठोपनिषदेची प्रारंभ जो आहे ना, तो इथून होतो. विश्वजित नावाचा यज्ञ करावा असं ऋषीला वाटलं. मी जाणून बुजून मोठी कथा सांगतो, म्हणजे बारके बारके परमार्थिका लोकांनी आपलं मूल्यांकन स्वतः केलं पाहिजे. जे पारमार्थिक नाही त्यांचा तर विषयच नाही. त्यांचा काल सांगितलं मी तुम्हाला, ते खळाची व्यंकटी सांडो प्रार्थना येते. खळांनी आपले वाकडेपणा सांडावा, शब्द खूप सुंदर आहे. आणि मग त्या विश्वजित नावाच्या यज्ञाचा नियम असा आहे की घरातल्या सगळ्या वस्तू, आवडत्या वस्तू दान द्यायला पाहिजेत. ही वेदातली कथा आहे बरं. मानवी प्रवृत्ती खळाची हे कुठून प्रारंभ होते हे पहा. निसर्गता आहे ती आपल्या मनामध्ये. आणि मग विश्वजित नावाच्या यज्ञात दान देत असताना आजही सत्यनारायणच्या सुपाऱ्या खाण्यासारख्या नसतात. विशेष करून खारका ह्या खाण्यासारख्या नसतात, ठरलेल्या असतात त्या. दुकानदारालाही माहिती, तो विचारतो, एरवी तुम्ही खारका नेत नाही, तुमच्या तब्येतीतून तो अंदाज घेतो. आज तुम्ही खारका मागताय, काय कारण आहे? नाही, सत्यनारायण आहेत. अच्छा, मग त्याच्या खारका आणि सुपारी वेगळ्या आहेत. आणि त्याच खारका पुन्हा पुन्हा जाऊन येऊन करत असतात. तिथं जातात, कोणी खात नाही, परत दुकानात येतात, दुकानातून परत सत्यनारायणकडे जातात. सत्यनारायणाला इतकं असत्य चालत नाही हे महाराष्ट्राला माहीत नाही. वेदामध्ये श्लोक आहेत, उपनिषदामध्ये, पीतो दखा जगदतृणा निरिंद्रियाः. खूप गोड गोड वाक्य दिलेले आहेत. ज्या गायांनी शेवटचं पाणी पिलेलं आहे, पीतो दखा, शेवटचं गवत ज्या गायांनी खाल्लेलं आहे, जगदतृणा निरिंद्रियाः, ज्यांचे अवयव आता निकामी झालेले आहेत, अशा गायांना ऋषी दान करतो.
विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये. आणि लोकांचं ठीक आहे, किडक्या वस्तू सडक्या वस्तू दान केल्यानंतर भिकारी काही बोलत नाहीत, हे ठीक आहे, त्या भिकाऱ्याची सभ्यता आहे ती. पण तुम्ही असभ्य आहात, अशा वस्तू दान करताच्या उपयोगाच्या नाहीत. आणि मुलगा विरोध करतो. कुमार आहे, 10-15 वर्षाचा असेल. कुमार शब्दाचा अर्थ आहे ज्याला संसाराचा चटका अजून बसलेला नाही, असं मोकळ्या अंतकरणाचा पोरगा, ज्याला अजून खोटं बोलण्याचं कारण सापडलेलं नाही, जगण्याकरता खोटं बोलण्याची आवश्यकता नाही, अशा घरात वाढलेला, असत्य बोलण्याची गरज भासलेली नाही असा मुलगा, जो असत्याला शिवला नाही. खूप कथा गोड आहेत, याच्यावर खळ शब्द आधारित आहे. आणि मग तो ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा निषेध करतो आणि आपल्या मुलाला तू मर असा शाप देतो. याला म्हणतात खळ. कथा मोठी आहे, आपल्याला संक्षिप्त रूपाने पाहायचंय. आपण चुकीचं दान देतो आणि आपला मुलगा आपल्याला विरोध करतो, आपला मुलगा आपल्याला सन्मान देत नाहीत, याचा राग बापाच्या अंतःकरणामध्ये येतो. शाप देतो. शाप देण्या इतपट तपस्वी माणसामध्ये सुद्धा मानाची वृत्ती असू शकते. याला खळाची व्यंकटी म्हणतात. विद्वान आहे तो इतराला का मानत नाही, मान्यता त्यालाच पाहिजे, इतराला मान द्यायचा नाही, ही खळवृत्ती. म्हणून तपस्वी असेल, विद्वान असेल, ज्ञानी असेल, कुठेतरी अहंकार त्याच्या मनामध्ये असतो. त्या अहंकाराच्या वृत्तीला खळवृत्ती असं म्हणतात. आणि त्या अहंकारामुळे, शब्द आहे का, सरळ अंतःकरण वाकडं होतं. दान देणारा माणूस आहे, दान देणं चालू, एक माणूस येतो, त्याला सांगतो, अहो तुम्ही ज्याला दान देता ना, हा दारू पिणार आहे. लगेच तो हात मागे घेतो. सांगणारा तिसरा आहे, ऐकणारा दान देणारा आहे, घेणारा कसा आहे त्याला माहीत नाही, सडळ हात आहे. तो जर आला नसता तर दान देऊन टाकलं असतं. हे जे मधले शुक्राचार्य आहेत ना, हे फार भयंकर आहे. ते यांची प्रॉपर्टी नाही, यांचा पैसा नाही, आडवे आल्याशिवाय राहत नाही. सप्ताह असू द्या, सप्ताहामध्ये सुद्धा विचारतात त्याचं कीर्तन कशाला, अरे तू कोण. गाव जाणेल, ठेवणारे जाणतील, अकारण. आणि याचं एखाद्याशी वैर असलं पाहिजेत, लगेच विनाकारण येऊन सांगतो, आमक्याला मतदान करू नका बरं का, आमका माणूस चांगला नाही. ज्ञानोबरायांची खूप सुंदर ओवी, चांगाची मने विरू करी. दोन माणसं मित्र आहेत, प्रेमाचे आहेत, एकमेकाला सुख प्रदान करणारे आहेत. हा येतो, चांगाची मने विरू करी. अंतर ठेवा बरं का या लोकांपासून. एक हे उदाहरण आहे ऋषींचं, तपस्वी असून अनेक मुळातच खळ आहेत. ज्या स्त्रीने राम राज्य उद्ध्वस्त केलं. तुमचं घर फार लहान आहे बरं का, पूर्ण रामराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी मंथरा कारणीभूत आहेत. आणि किती कमालीची गोष्ट आहे, तुम्ही गंभीरतेनं या घटनेकडे पाहिलेलं नाहीत. जी राजकारणामध्ये नाही, जिला राजकारण समजत नाही, जी देहाने कुबडी आहेत, जी आयुष्यभर उपेक्षेला पात्र झालेली आहेत, कोणीही यावं टिंगल करावी अशी मंथरा. पण एवढी कुबडी म्हातारी मंथरा रामाला राज्याभिषेक करू देत नाही, इतकी ताकद असते या दुष्ट लोकांमध्ये, खळ लोकांमध्ये. काही कारण नाही. राम राजा झाला काय आणि भरत झाला काय, मंथरेचं थोडंच प्रमोशन होणार आहे. नाही कळालं. व्यंकटी वाकडेपणा म्हणून सांगतो तुम्हाला. आणि ही जी माणसं आहेत नाही, खळ माणसं, ही त्यागी पण असतात बरं का. हां, त्यागी पण असतात. पहिल्यांदा जेव्हा बातमी कळाली कैकेयीला की राम राजा होणार आहेत, आणि ही बातमी सांगणारी मंथराच कैकेयीला गळ्यातली मोत्याची माळ काढून दिली. मोत्याची माळ बरं का. दासी पैशासाठी काम करते आणि तिला मोत्याची माळ भेट दिली.
त्या मंत्रेने ती मोत्याची माळ तिच्या अंगावर फेकून दिली. आणि कैकेयी विचार करते की दासी मोत्याची माळ माझ्या अंगावर फेकते. त्यागाचा प्रभाव कोणावरही पडतो. सुरुवातीला त्याग दाखवतात बरेचसे संत लोक, आम्ही पैसा घेत नाहीत. जेव्हा घेतात ना दात्याला काहीच उरत नाही. मग खूप अवघड लोक आहेत. म्हणून त्यागावर जाऊ नका कुणाचे. हे 2 पैसे घेऊन बाजूला हो, तुझा त्यागाचं इम्प्रेशन नाही पडलं पाहिजेत. आणि मंथरेचं जीवन आहेत. माळ फेकल्यानंतर ती विचार करते ही दासी, आणि मग ती जवळ घेते. माझा शब्द पहा कसा असतो. आणि मग हळूहळू ती सांगते. थोडं रहस्य आहे का या खळाचं? काही नाही बरं का. कौशल्यला आणि सुमित्रेला मुलगा होत नाही म्हणून कैकेयी बरोबर लग्न झालेलं आहे. आणि कैकेयीकडून मुलाची अपेक्षा असल्यामुळं थोडं प्रेम दशरथाचं या दोन्हीपेक्षा कैकेयीच्या वाट्याला जास्त आलेलं आहे. आणि याचा फायदा मंथरा उचलते. मंथरा कैकेयीला सांगते, हे पहा नवऱ्याचं तुझ्यावर प्रेम आहे. अनेक वर्षापासून या दोघी जळतात, कौशल्य आणि सुमित्रा. जर का राम राजा झाला ना तर मग मात्र तू सौती मत्सराचा बदला कौशल्य घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असली घाण श्रीमंताच्या डोक्यात येत नसते. हे खळ लोक जवळ टाकत असतात ना, ते कानातून टाकतात. ते आपल्या मेंदूमध्ये आपल्या कानामध्ये चुकीचे भाव टाकणारी माणसं जवळ नसावेत. मग कधी कधी मी पाहतो असं रस्त्याने जाताना, काही ट्रकवर एकदा वाक्य लिहिलेलं होतं, मालिक बहुत अच्छा है, चमचों से परेशान है. खळाची व्यंकटी, हे लिहिलेलं आहे उघड ट्रकवर. याचा अर्थ काय? चमचे म्हणजे खळ. मंथरा ही लेडी मंथरा आहे, ती जेंट्स मंथरा असतील. अकारण कानामध्ये काहीतरी टाकतात आणि तुमचा अभ्यास कमी होतो. काशीमध्ये एका मुलाचा नंबर आला होता पहिला 3 वर्ष. मित्रांना सहन झालं नाही. याचाच नंबर काय येतो 3 वर्ष? मग आता त्याला डाऊन कसं करावं, त्याला तो कसा पहिला येणार नाही. प्लॅनिंग बघा खळाची कशी असते, काशीतलं सांगतो तुम्हाला. मग 3 मुलांनी प्लॅन केलं, कसं काय? मग याचं अभ्यासाकडून दुर्लक्ष व्हावं याच्याकरता चांगली चांगली पुस्तकं भेट देऊ, जी सिलेबसमध्ये नाही आहेत. लक्षात येते, प्लॅनिंग फार कठीण असतं. मग जी पाठ्यक्रमामध्ये नाही ती चांगली चांगली पुस्तकं, त्यात उपनिषदं असतील, महाभारत असेल, रामायण असेल, सगळ्या मुलांनी वर्गणी केली आणि त्याला भेट दिली. जो पाठ्यक्रमामध्ये 3 वर्ष पहिला येत होता, ही गिफ्ट मिळाल्यामुळं तो त्याचं लक्ष पांगलं आणि तो तिकडे गेला. तुम्ही माझ्याकडे पाहू नका, तो नापास झाला.